निश्चितच एकंदरीत गिरीश आपण बघितलेलं होतं महापालिका निवडणुकांच्या आधीच ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा होती आणि अगदी काही दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होईल, आमच्यापर्यंत प्रस्ताव पाठवा असं सगळं मनसेचं म्हणणं होतं। मात्र आम्ही तयार आहोत असं मनसे स्पष्टपणे कधीच म्हटलेली नाहीये। त्यामुळे मनसेची भूमिका जी ती तळ्यात मळ्यातच होती आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत असं आपण म्हणू शकतो का? याचाच अर्थ आगामी काळामध्ये पुन्हा महायुतीलाच ठाकरेंचा पाठिंबा, राज ठाकरेंचा पाठिंबा बघायला मिळू शकतो का? नक्कीच आत्ताची राज ठाकरे किंवा मनसेची जी भूमिका आहे महायुतीसोबत की ठाकरे बंधूंसोबत, उद्धव ठाकरे थेटपणे म्हणाले आहेत की जे लोकांच्या मनात आहे तेच लवकरच सांगू, तुम्हाला बातमी चांगली देऊ, अशा पद्धतीने त्यांचं नुकतंच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मात्र राज ठाकरे यांचं इंटरव्ह्यूनंतर, मुलाखतीनंतर कुठेही त्यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं नाही आहे आणि अशा स्थितीत शिंदे गटाचे नेते देखील या ठिकाणी राज ठाकरेंना येऊन भेटतात। आता देवेंद्र फडणवीस येऊन या ठिकाणी हॉटेलमध्ये आलेले आहेत। या स्थितीत, सद्यस्थितीत राज ठाकरे हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बनण्याचा प्रयत्न करत आहेत। राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या दृष्टीने राज ठाकरे हे कुठेतरी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे त्यांचं वजन वाढवण्याचा प्रयत्न हे राज ठाकरे करताना दिसत आहेत की कुठेही महायुतीच्या बाजूने थेटपणे सांगत नाहीत की आम्ही यांच्यासोबत जाऊ किंवा महाविकास आघाडी किंवा ठाकरेंच्यासाठी ते काही उघडपणे वक्तव्य करत नाहीत। त्यामुळे राज ठाकरे यांची ही शांतपणाची भूमिका बघा, एकंदरीत जी काही भूमिका त्यांची आहे, जाहीररित्या ते कोणतेही वक्तव्य करत नाहीत। त्यामुळे राज ठाकरे आणि मनसे सद्यस्थितीत सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बनण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचा हा प्रयत्न किती यशस्वी होतोय, ते नेमके कुठे जात आहेत? कारण लोकसभेला वेगळी भूमिका, विधानसभेला वेगळी भूमिका, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खरं तर अत्यंत महत्त्वाच्या आहेत मनसेसाठी। कारण विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या पक्षाला पडलेलं मतदान हे निश्चितच गिरीश, जसं तुम्ही सांगितलं लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकाच्या निवडणुका, तिन्ही वेळेस काहीतरी वेगळी भूमिका राज ठाकरे यांची बघायला मिळते। मात्र विधानसभेमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला जो मोठा धक्का बसला, त्यानंतर पक्षाला सावरण्यासाठी सुद्धा राज ठाकरे असा काहीतरी निर्णय घेऊ शकतात असं वाटतं का? नक्कीच राज ठाकरे आणि मनसेसाठी ही या मरोची स्थिती आहे। कारण विधानसभेतील जे मतदान आहे 3% त्यांना पूर्ण पक्षासाठी मिळाले होतं। त्यामुळे त्यांच्या पक्षावर पक्ष मान्यता, पक्षचिन्ह यावर प्रश्न उपस्थित झाले होते आणि त्यामुळे आत्ताची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही अत्यंत महत्त्वाची आहे। कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचे उमेदवार निवडून आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे, पक्षासाठी महत्त्वाचं आहे। कारण विधानसभा निकालानंतर पूर्णपणे मनसे हा खचलाय का अशा प्रश्न आहे ते उपस्थित झालेत, कारण निकालच तसा लागलेला आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीला राज ठाकरे हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीने आपल्या पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील किंवा पक्षाला जास्त जागा किंवा त्यांचं बळ कसं पक्षाचं वाढेल राजकीय दृष्ट्या, आणि त्यामुळेच हे अत्यंत महत्त्वाचे राज ठाकरे यांच्या ज्या भेटीगाठी आहेत, राज ठाकरे भेटत आहेत। राज ठाकरे जरी जाहीररित्या सांगत नसले तरी त्यांना नेते येऊन भेटत, जेव्हा दोन राजकीय नेते जर एकत्र येऊन भेटत असतील तर इतर चर्चा होतील, परंतु राजकीय चर्चा न होणं हे कोणी टाळू शकत नाही। त्यामुळे राजकीय चर्चा हे दोन्ही नेत्यांमध्ये होईल आणि त्यामुळे अशा स्थितीत या भेटीगाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। राज ठाकरे त्यांच्या पक्षासाठी कुठेतरी शेवटची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने, कारण आता विधानसभेला अजून वेळ आहे, त्या आधी ही मिनी विधानसभा आपण म्हणू शकतो